जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी कुंदनदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभचे आदरणीय अजयजी पासवान यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। एक युवा समाजसेवक म्हणून देखील उद्यास येणार नेतृत्व म्हणजे अजयजी पासवान आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। आदरणीय परशुरामजी पाटील साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय। होल्ड टू कॉम बॉक्स। थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आणि पहिल्या बॉलवर काय घडलं तर बॅटची एज लागून फ्लाय स्लिपमध्ये चेंडू जातो आणि पहिल्या बॉलवर आपलं खातं उघडलंय फलंदाज विकास बंद्रे। एक्सपिरियन्स खेळाडू आहे विकास बंद्रे आणि त्यांच्या समवेत गौरव शिंदे पाहायला मिळते। गौरवचा विचार केला तर यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय। आज ॲज अ कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी आहे आपल्या टीमसाठी आणि त्याच्या समेत विकास बंद्रे नेहमीच BPL मध्ये किफायती कामगिरी राहिली आहे विकास बंद्रेची। आणि स्वप्नील ठाकूरचा विचार केला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूची देखील ओळख आहे आणि खूप चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय। बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही। खूप चांगला बॉल पाहायला मिळते। गुडलेन स्पॉट किंवा ऑफस्टम्पच्या बाहेर ज्यावेळेस बॉलिंग पिचिंग केली जातं त्यावेळेस फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम अगदी गोलंदाज करतो। त्यामुळेच या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल। किंबहुना या खेळपट्टीवर जी पाटा खेळपट्टी आहे या खेळपट्टीवर कुठलाही टर्न बाउन्स नाही आहे। त्यामुळेच या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं इतकं सोपं नाही आहे। बॅटिंगसाठी नंदरवन जाणली जाणारी ही खेळपट्टी। या खेळपट्टीवर पहिल्याच मॅचमध्ये 70 धावा झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 65 धावा झाल्या, म्हणजेच प्रत्येक मॅचमध्ये 60+ धावा होतात। पण कॅप्टनने गौरव शिंदेने अगदी वक्तव्य केलं होतं की आम्ही 80+ धावा करू। आता आत्मविश्वास पाहायला मिळतोय। खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय। मिड ऑन रिजनवरचा क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। शंकरच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावचीच्या स्वरूपात काय घडलंय, कॉलिंग खराब होती। विकास बंद्रेला परतावा लागेल। गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता। अगदी कॉलिंग खराब होती। रनिंग बिटवीन द विकेट मध्ये बिघाड आली आणि विकास बंद्रेला स्वस्तात परतावा लागेल। पहिला धक्का लागतोय श्रीराम टीमला। फलंदाज विकास बंद्रे बॅक टू द डगआउट। फलंदाज बाद। ही दुनिया मायाजाळ आहे। मनुजा जाग जरा, म्हणूनच अगदी जागे राहून तुम्ही कॉलिंग करणं गरजेचं होतं। विकास बंद्रे कुठेतरी नॉनस्ट्राईक एंडवर पोहोचण्याला उशीर केला आणि डायरेक्ट हिट झाला, त्यामुळेच परतावा लागलं। पहिला धक्का लागतोय। आज कॉम बॉक्समध्ये अगदी सुरुवात जर पाहिली तर राहुल शिरसाट यांच्या वाणीने पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली। त्याचबरोबर विजय म्हात्रे सारखी आवाज देखील बेलापूर नगरीची ते देखील आमच्यासोबत जोडले गेलेत। अगदी निलेश कोळी बाळा हे देखील या कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील। उद्याच्या दिवशी देखील हे सगळे समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील। आज देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील आणि रविवारच्या दिवशी म्हणजेच शब्द सम्राट आणि हास्य सम्राट समालोचन क्षेत्रातील इंदुलकर महाराज ज्याला म्हटलं जातं, दशरथ पाटील सर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं जोडल्या जातील। त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि एक विकेटचा पतन होत असताना टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर। स्वप्नील ठाकूर अगदी कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला। न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या मध्ये दाखल झालाय। सूरज दाद्या या नावाने ओळखला जातोय। फेकलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। गौरव शिंदेच्या बॅट मधून येतोय गौरवशाली क्रॅकिंग षटकार। 6 धावा। गौरव शिंदे यासाठी जाणला जातोय, यासाठी ओळखला जातोय आणि
त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. गौरव अगदी उंचपुरा खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे. इम्प्रेस केले गौरव शिंदेने आणि आज आपल्या टीमसाठी म्हणजे जय श्रीराम टीमसाठी खेळत असताना कॅप्टन म्हणून जबाबदारी आहे, कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स या दोन गोष्टीमध्ये फरक असतो. यस, मी करू शकतो हा कॉन्फिडन्स आहे आणि मीच करू शकतो हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. त्यामुळेच कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नकोय. फुलटॉस बॉल आहे कव्हर रिझन मध्ये, दमदार स्ट्रोक, वन बाउन्स सीमारेषी पलीकडे गौरव शिंदेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब चौकार. पॉवर प्ले मध्ये टिपिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर गौरव शिंदे कॅप्टन. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 12 धावा. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसरा बॉल डॉट आला, त्यानंतर रनआउट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. आणखीन एक बॉल पाहिजे. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा दाखल करावं लागली. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. गौरव शिंदे आता रंगात आहे, ढंगात आहे आणि ज्या वेळेस हा खेळाडू रिदम मध्ये असतो, त्याच्या वेळेस फलंदाज अगदी फॉर्म मध्ये असतो ना, त्या वेळेस त्याची फलंदाजी आणखीनच बहारदार पाहायला मिळते. प्रमुख गोलंदाज, प्रमुख अस्त्रावर हल्ला केला जातोय. शेवटचा बॉल आहे, पाबो क्रमांक पहिलं. डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. शेवटच्या बॉलवर देखील येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. जय श्रीराम टीम बॅटिंग करत असताना 16 धावा 1 गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा बिनगडी बाद अशी 1 गडी बाद अशी सुरुवात जय श्रीराम टीमची. अगदी रंगात आहे, ढंगात आहे, चांगल्या रिदम मध्ये गौरव शिंदे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल, कारण की स्वप्नील ठाकूर या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्याच अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. गौरव शिंदे चांगली बॅटिंग करत असताना 16 धावा 1 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर स्वराज दाद्या या नावाने ओळखला जातोय. सूरज फलंदाजीसाठी आलाय. सूरज दाद्या न्यू गोलंदाज, नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षद आलाय. षटक क्रमांक 2 कमबॅक करावा लागेल. स्पर्श वॉरियर्स टीमला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या. आता या मॅच मध्ये काय होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अप्रतिम असं आयोजन. एखादी बिग बॅश लीग किंवा ग्रामीण बिग बॅश धमाका सुरू आहे का काय बेलापूरच्या नगरीमध्ये. त्याच पद्धतीची आणि त्याच धर्तीवर चाललेली ही क्रिकेटची स्पर्धा. प्रभाग क्रमांक 27च्या प्रत्येक खेळाडूंना न्याय देण्याचं काम कुंदन म्हात्रे भाई यांनी केले. फुलटॉस बॉल आहे, दिशा दिली आहे मिड ऑफ रिजन मध्ये, डायरेक्ट हिट. कॅरी झाला नाही आणि एकच धाव मिळते. एका धावाने आपलं खातं उघडलंय. सूरजच्या मॅटमधून पहिली धाव आली. टीमची धावसंख्या 17 धावा दाखल करावं लागलीत. गौरव शिंदे स्ट्रायकेडवर येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फ्लाय स्लिप तैनात आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, मिड ऑन आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये असलेले खेळाडू पाहायला मिळतील. खोलबटापाचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. हर्षदच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, मागच्या 2 बॉलवर 2 सिंगल येत असताना फलंदाजाला जखडून ठेवणं, फलंदाजाला अगदी कुठल्याही प्रकारचा रूम न देणं ही गोलंदाजाचं काम असतं. इनसाइड आउट खेळला. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल.
स्वप्नील ठाकूर वन ऑफ द बेस्ट फिल्डर मानला जातोय या परिसरातील. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज सूरजला परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय जय श्रीराम टीमला. फलंदाज सूरज दाद्या बॅक टू द आउट. थँक्यू व्हेरी मच. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. न्यू बॅटर मिस्टर भावेश भोईर. अग्रोळी गावाच्या साबाज गावाच्या क्रिकेटमध्ये भावेश भोईरने अगदी भरपूर चांगलं योगदान दिले. शहाबाज गावाचा विचार केला तर मयूर भंडारी ज्याने देखील मागच्याच मॅचमध्ये अफलातून खेळ केला. फरहान चौधरी देखील याच गावातून बिलॉंग करतात. निलेश कोळी हा देखील खेळाडू याच गावाकडून बिलॉंग करतो. म्हणजेच अशी या गावाची जर लोकसंख्या पाहिली तर अगदी नवी मुंबईच्या पटलावर फार कमी लोकसंख्या आहे, पण तरी देखील भरपूर चांगले चांगले खेळाडू या गावामध्ये पाहायला मिळतील. भावेश भोईर आला. पहिलाच बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि चौथ्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा अगदी इशाराचा वेध घेतलाय. अंपायरचा इशारा OUT. फलंदाज बाद. LBW चे विकेट नसेल लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे की कुठलाही लेग बिफोर विकेट बाद घोषित केला जाणार नाही. त्यामुळेच लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. होऊ शकतं कारण की सातत्याने व्यावसायिक पंचांची कामगिरी करत असताना ग्रामीण क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेटची अंपायरिंग करत असताना आपोआप आपला निर्णय देण्यासाठी भाग पडतो. त्यामुळेच एक धाव मिळते. खोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल चेंडू पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जातं आणि एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये हर्षलने फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 वर 2 गडी बाद. जय श्रीराम बॅटिंग करत असताना SGJ सफल कॉल लागलेत. 20 धावा 2 गडी बाद. जय श्रीराम टीमला अगदी धावा कराव्या लागतील. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी आता गोलंदाज यशवर दिली. गौरव शिंदेचा विचार केला तर 7 बॉलमध्ये आतापर्यंत 17 धावा त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर केल्यात. आणि गौरव शिंदेची ही ओळख आहे. ज्या वेळेस गौरव शिंदे खेळतो त्या वेळेस अगदी गोलंदाजावर तुटून पडतो. अटॅकिंग क्रिकेट वास्तविक खेळण्यासाठी तो जाणला जातोय. आणि अगदी जर पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा खेळाडू ठरला जातोय. 17 धावांचं योगदान केलं. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश येत असताना वेळ फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत लक्षात घ्या. त्यामुळे सामना स्पीडअप करणं गरजेचं आहे. प्ले एंड मिस. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. लाजबाब चेंडू यशच्या माध्यमातून. पहिलाच बॉल चुकून गेलाय. गौरव शिंदे पहिला बॉल असेल या इनिंगचा जो बीट झालाय. 17 धावांचं योगदान. 8 बॉलचा सामना केलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू इनटू द ब्लॉक होल. वा भाई वा, काय गोलंदाजी सुरू आहे स्पर्श वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवर बीट करून गेलाय. पहिल्या 2 बॉलवर अचंबित करून गेलाय. थर्ड अंपायर ओव्हर स्टेपिंग नो बॉल. येस
केला जाईल. नो बॉल साठी अंपायर कोणाचा निर्णय आहे? अंपायर्स कॉल आहे. अंपायर घेऊ शकतील, त्यांना जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा ते अगदी थर्ड अंपायरच्या मदत घेऊ शकतील. त्यामुळेच त्याची पडताळणी करत असताना थर्ड अंपायर फेअर डिलिव्हरी. पहिले 2 डॉट बॉल, अप्रतिम चेंडू गोलंदाजी करत असताना यश. यावेळी देखील टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला असताना काय घडलंय? क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल असेल. गौरव शिंदे डेंजर झोन मध्ये असेल. गौरव शिंदे आता अगदी डेंजर एरियामध्ये असेल. हा रनआउट झालाय का? जय श्रीराम टीम साठी फार महत्वाचा असेल. जय श्रीराम टीम आता अडचणीमध्ये असेल. गौरव शिंदे सारखी विकेट जर या बॉलवर प्राप्त झाली तर स्पर्श वॉरियर्स टीम या मॅच मध्ये आपली पकड घट्ट निर्माण करेल. जवळजवळ अगदी परतीच्या प्रवासाकडे जात असताना पण अंपायरचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. काय कलेक्शन होतं, काय थ्रो होता आणि अंपायरचा इशारा येतोय OUT. गौरव शिंदे बाद होत असताना विकेटचं होतंय पतन. खूप चांगला थ्रो राकेशच्या माध्यमातून, लाजबाब थ्रो. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला राकेशच्या माध्यमातून, पण त्याचा कलेक्शन निलेश म्हात्रेने काय केलं होतं. क्विक आणि अगदी फास्ट अँड फ्युरियस असा स्टम्पचा वेध घेतला होता. खूप चांगली विकेट किपिंग निलेश म्हात्रेची पाहायला मिळते. विकेटचं होते पतन. गौरव शिंदे परतलाय. विकेटचं क्रमांक बाद होताना तिसरा धक्का लागतोय जय श्रीराम टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 21 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. न्यू बॅटर मिस्टर कैलास ठाकूर, आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. कैलास ठाकूर अगदी नेहमीच BPL स्पर्धेमध्ये कैलास ठाकूर किंवा 40+ क्रिकेट देखील ते खेळतात. कैलास ठाकूर क्षमता आहे, अनुभव आहे, या वापर करावा लागेल. टीमला गरज आहे धावांची. 50+ धावा करावा लागतील या मॅच मध्ये. टप्प्याचा चेंडू आहे, अगदी ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळते. शंकर वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर डॉट बॉल आल्या. तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन झालं. चौथा बॉल मध्ये सिंगल आली. अप्रतिम गोलंदाजी इम्प्रेस केल्या यशने. भावेश भोईर डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना नीरज राणावत पॅनलच्या माध्यमातून सगळेच अंपायर्स आहेत. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत शशी मेहर सर, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा ज्याने केली. कुशल 11 सारसोळे टीमचं नेतृत्व केलं. फटका चांगला आहे पण एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक यश स्वतः येईल. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना अगदी मिड ऑन रिजन मध्ये चेंडू पडला होता. चेंडू टाकून फॉलो थ्रो मधून पुन्हा एकदा चेंडूवर जाणं इतकं सोपं नसतं आणि त्याचा प्रयत्न मात्र यशने केलाय. त्याचं कौतुक करावं लागेल. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25 ऑन स्कोर बोर्ड. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये यशने केले. शेवटचा बॉल इथे देखील प्ले एन मिस. फक्त 5 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये यशने. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 25 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच साठी मी कॉल करतोय विनोद दादा प्रतिष्ठान टीम. त्यांच्या विरुद्धामध्ये समायरा फायटर्स. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट केलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी झाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 25 या आकड्यावर 25 धावा. अंपायर न्यू बॉल. चला बॉलची मागणी केली जाते. नीरज सर
असेल आमचे ऑफिशियल अंपायर आहे त्यांच्याकडे आम्ही बॉल सुपूर्द करतो आणि त्यानंतर मात्र तो बॉल फोडून मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. चला फिल्डिंग सजवा. बॉल क्रॅक झालाय. असताना निशांत कोळी गोलंदाजी ट्रॅकवर अगदी बॅटिंगसाठी कैलास ठाकूर आणि भावेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा दाखल करावं लागलीत. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये धावा कराव्या लागतील. यावेळी देखील कुलबटप्प्याचा चेंडू ऑन साईडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. खूप चांगला थ्रो आणि बॅकअप देखील आहे. बॅकअप असणं गरजेचं आहे. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल त्यासाठी तुमच्याकडे बॅकअप असणं गरजेचं आहे. तो बॅकअप पाहायला मिळाला. सिंगल मिळते. या 11 बॉलमध्ये जय श्रीराम टीमला आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. भावेशकडे क्षमता आहे आणि कैलास ठाकूर देखील षटकार चौकार मारू शकतील. क्षमता आहे त्यांच्याकडे देखील. ऑफस्टमवर मारा केला जातोय. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. त्यामुळे या धावा करणं गरजेचं असणार आहे. धावांची गरज असणार आहे. पहिल्या मॅचमध्ये 69, मागच्या मॅचमध्ये 65. म्हणूनच दोन्ही मॅचमध्ये हाय स्कोर पाहायला मिळाला. या मॅचमध्ये किती धावा होतील त्याकडे सगळ्यांचा लक्ष आहे. यावेळेस देखील टायमिंग होऊ शकलं नाही. ऑन साईडला चेंडू जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रेझर मधून वेगाने क्षेत्ररक्षक येईल. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आणि चौकार पाहायला मिळाले त्यानंतर मात्र कुठल्याही ओव्हरमध्ये षटकार आणि चौकार पाहायला मिळाला नाही. शांत ठेवले. स्पर्श वॉरियर्स टीमने वापसी केली. कमबॅक केले. स्वप्नील ठाकूरच्या अगेन्स्ट अटॅक केला गेला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आले आता. पण त्यानंतर हर्षल असेल, यश असेल आणि आता निशांत कोळी गोलंदाजी करत असताना मॅचची एज फाईन लेग रिजन मध्ये डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित भावेशला परतावा लागेल असेल. पण सिंगल मात्र जरूर मिळते. एकेरी दुरीचं क्रिकेट. थेंबे थेंबे तळे साचे. पण या थेंबाने अगदी धावा पुरेशा होणार नाही. त्यासाठी मोठे स्कोर आणि मोठी धावा, मोठे फटके खेळावे लागतील. इनसाइड आउट खेळला. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच अगदी ड्रॉप होतीये आणि डायरेक्ट हिट केला. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे. डेंजर झोन मध्ये फलंदाज असेल भावेश. अंपायरला अगदी रेफर केला गेलाय थर्ड अंपायर कडे आणि त्याची पाहणी करत असताना खूप चांगली विकेट किपिंग. निलेशचं कौतुक करावं लागेल. निलेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. 2 धावा घेत असताना भावेश भोईर अगदी पाहायला मिळेल. हा बॉलवर काय घडलंय. कलेक्शन चांगलं होतं. थ्रो देखील केला गेला होता. पण ज्या पद्धतीने अगदी जी मुवमेंट झाली होती त्या मुवमेंट मध्ये पॉपिंग क्रीज क्रॉस झालीये की नाही याची पाहणी करत असताना निलेशने खूप चांगलं कलेक्शन केलं. थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झालाय. पण इथे काय कॉलिंग असेल. क्लोज कॉल आहे. खूप चांगला अगदी क्रुशियल डिसिजन असेल. अंपायरची तारेवरची कसरत करावी लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहिलं जाईल. अशा पद्धतीने क्रिक लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं गेलंय आणि अंपायरचा इशारा येतोय नॉट आउट. फलंदाज शाबूत आहे. 2 धावा मिळतील. खूप चांगली विकेट किपिंग. निलेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 31 धावा. फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. स्वप्नील ठाकूर चूक होणार नाही. फलंदाज बाद होत असताना भावेश भोईरला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. मोठी विकेट प्राप्त होत असताना स्पर्श वॉरियर्स संघाला भावेश भोईर
बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. ओके, या संपूर्ण इनिंगमध्ये भावेश भोईरने स्ट्रगल केला. कुठलाही बॉल अगदी बॅटवर व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. त्यामुळेच ही संघर्षाची लढाई अखेर संपली आणि विकेट क्रमांक बाद होते चौथा. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. 31 धावा धावफलकावर लागली. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. न्यू बॅटर मिस्टर सर्वेश भंडारी फलंदाजीसाठी आलाय. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय या स्पर्धेने. प्रभाग क्रमांक 27 या परिसरातील सगळ्याच खेळाडूंना एकत्र करणारी प्रीमियर लीग आज कुंदन म्हात्रे भाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 27 चे समाजसेवक, युथ आयकॉन अक्रॉस खेळ आहे. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव मिळते. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते शंकरच्या माध्यमातून. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 7 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32 धावा धावफलकावर लागलीत. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय दोन्ही टीम कॅप्टन. विनोद दादा प्रतिष्ठान वर्सेस समैरा फायटर्स. दोन्ही टीम कॅप्टन अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ येऊन आपण रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेकमध्ये केलं जाईल टॉस, याची नोंद घ्या. चला 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावर लागलेत. 8ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. उर्वरित या षटकामध्ये किती धावा केल्या जातील जय श्रीराम टीम कडून ते पाहिलं जाईल. पण 50+ तरी धावा कराव्या लागतील. ही खेळपट्टी आहे बॅटिंगसाठी, खेळपट्टी आहे अगदी फलंदाजीसाठी. त्यामुळे या खेळपट्टीवर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर विनायक कोळी टोळे. फुलटॉस बॉलला फेकलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फलंदाज लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. 6 धावांसाठी षटकार. सर्वेशच्या बॅट मधून येतोय षटकार. थर्ड अंपायर रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि त्याची पडताळणी करत असताना थोडंसं थर्ड अंपायरला मी बिझी ठेवलंय. भरपूर वेळा त्यांना मॉनिटर रूम मध्ये यावं लागतंय. या बॉलवर नक्की काय घडलं, हा बॉल कमरेच्या वर आहे की नाही हे पडताळणी करत असताना चला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. सर्वेश भंडारी काय स्ट्रोक लगवलाय. ज्युसी फुलटॉसवर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार लगवला गेला. चला अगदी मिडल अँगलने पाहिलं जाईल की हा बॉल यस फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे 6 धावा मिळतील. फेअर डिलिव्हरी आहे, षटकार आहे. येस रिव्ह्यू लॉस्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. लक्षात घ्या यापुढे तुम्ही कुठलाही डिमांड तुम्ही करू शकणार नाही रिव्ह्यूसाठी. आदरणीय सुधीर पाटील यांचं आगमन झालंय. कालच त्यांचा वाढदिवस झाला. कल्पेश कुंभार यांचं देखील आगमन झालंय. सुधीर पाटील यांचा विचार केला तर समाजसेवक आहेत आणि खूप चांगली त्यांची लेखणी देखील अनेक वेळा पाहिले. जय मल्हार फायटर्स अग्रुळी टीमचे संघ मालक जे NMPL स्पर्धेमध्ये गाजवले. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगाने क्षेत्ररक्षक एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. खूप चांगला थ्रो. 1 धाव मिळते. एका धावाला टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 धावा धावफलकावर लागलेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये कमीत कमी 2 मोठे हिट करावे लागतील जय श्रीराम टीमला. गरज आहे धावांची. धावांसाठी धाव करावे लागते. कैलास ठाकूर अगदी भरपूर ओव्हरमध्ये आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पण त्यांच्या बॅटमधून अपेक्षा असेल एक मोठ्या फटक्याची.
शेवटचं षटक आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलका लागलेत या मॅच मध्ये. दोन्ही संघ एक एक पहिला सामना खेळत असताना ऑफस्टंपच्या बाहेर अगदी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना जी धावसंख्या थांबली होती, जी धावसंख्या कुठेतरी स्तब्ध झाली होती, त्याला आकार देण्याचं काम करतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये धावा होऊ शकतील. 50+ धावा झाल्या तर नक्कीच मॅचमध्ये मजा येईल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. त्या खाली स्वप्नील ठाकूर चूक होणार नाही. विकेटचं होतंय पतन. आणखीन एक विकेटचं पतन कैलाश ठाकूरला परतावा लागेल. फलंदाज क्रमांक बाद होतोय. पाचवा धक्का लागतोय जय श्रीराम टीमला 40 आकड्यावर. या मंचावर सुधीर पाटील यांचं आगमन झालंय. जय मल्हार फायटर्स अग्रोळी टीमचे संघ मालक आहेत. नवी मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा अग्रिगोळी प्रीमियर लीग असेल, यामध्ये नेहमीच हा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. किंबहुना अगदी NMPL स्पर्धेमध्ये अगदी चॅम्पियन देखील झाला होता जय मल्हार फायटर्स अग्रोळी टीम. चला मॅचच्या दिशेने जाऊया. न्यू बॅटर फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं फिल्डिंग केली जाते आणि एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 41 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील किफायती गोलंदाजी होत असताना विनायक गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय. फलंदाज सर्वेशच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा. आजची पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीमध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. शेवटचा बॉल ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. अंपायरचा कॉल काय येतोय आणि या बॉलवर बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर आणि 49 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना जय श्रीराम टीमने. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल स्पर्श वॉरियर्स टीमच्या माध्यमातून आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनोद दादा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि समयरा फायटर्स टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तिकडे असेल राहुल शिरसाट. ओव्हर टू यू राहुल. सुधीरजी पाटील साहेब यांना मी आमंत्रित करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. आमचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जय मल्हार फायटर्स या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत आणि सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जय मल्हार फायटर हा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. टॉस देखील केला जाईल. सुधीरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय विनोददादा प्रतिष्ठान टीम कॅप्टन साहिल दिवेकरने. साहिल, सर्वप्रथम टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेटसाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपण योगदान पाहिलंय, परंतु आज आपल्या 27 प्रभागामधील प्रत्येक खेळाडूला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगला नवा संकल्प या स्पर्धेच्या माध्यमातून साकारलाय. त्याबद्दल तुम्ही काय बोला?
आयोजन खूप चांगलं आहे आणि जी संकल्पना चालू केली आहे तर नक्कीच या 4 गावातले खेळाडू पण आपल्याला पुढे खेळताना दिसतील. ग्रामीण असो या ओपन असो सगळ्याकडे खेळताना दिसतील. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती. सर्वप्रथम बॅटिंग करायची. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये तुम्ही 70 रनचं टार्गेट पाहिलं, सेकंड मॅचमध्ये 65 रनचं टार्गेट तुम्ही पाहिलं, परंतु एकंदरीत ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये असा कुठला जो आकडा आहे की त्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? आम्ही प्रयत्न करू की 70 कि 80 धावा करायचा चेस्ट करू. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही देखील खेळलात. नुकतीच ISPL ची जी फ्रँचायझी जी टुर्नामेंट झाली त्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही खेळलात. ज्या ज्या वेळेस अनेक प्रीमियर लीग स्पर्धा होतात त्यावेळेस प्रत्येक विभागाला प्रत्येक गावाला एक नवीन चेहरा मिळत असतो, परंतु एक नवा संकल्प कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला. त्याबद्दल काय म्हणाल? खूप आयोजन केलं चांगलं आणि नाईटला खेळायला भेटतंय ते लय मोठी गोष्ट आहे. सुधीर दादा काय म्हणाल? आपल्या प्रभागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म दादांनी साकारलाय. मी मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी बघत आहे की कुंदन म्हात्रेच्या माध्यमातून आणि त्यांची जी काही टीम आहे ती खूप चांगल्या प्रकारे आयोजन करते, क्रिकेटच्या स्पर्धा भरवते आणि आज या ठिकाणी नवीन संकल्पना आहे की प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग या ठिकाणी प्रभाग क्रमांक 27ची जी गावं आलेली आहेत, आत्ताच नवीन वाढ आहे आणि त्या गावातली पोरं या ठिकाणी ऑक्शनच्या माध्यमातून प्रत्येक संघात खेळत आहेत आणि चांगली पोरं आहेत. आता बघतोय मी प्रत्येक ठिकाणी बघतोय की इथली जी पोरं आहेत ती खूप टॅलेंटेड आहे आणि याचा फायदा अशा प्रीमियर लीगमध्ये डे नाईट खेळण्याचा फायदा त्यांना NMB आणि इतर ठिकाणी देखील त्यांना मोठ्या सामन्यांमध्ये खेळताना होईल. हा प्लॅटफॉर्म त्यांना तयार करून दिल्याबद्दल खरोखरच या कमिटीचे मी त्यांना खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी सन्मानित केलं, बोलवलं त्याबद्दल देखील त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुधीर दादा पाटील. या स्पर्धेसाठी ते खेळताना दिसतील 27 प्रभाग क्रमांक या प्रीमियर लीगमध्ये. नेहमीच ॲज अ संघ मालक म्हणून त्यांची भूमिका असते, पण या स्पर्धेमध्ये अगदी त्यांचा क्रिकेटचा अगदी खेळण्याचा जो मोह तो देखील आवरला नाही, म्हणून संघ मालक नको पण ॲज अ प्लेअर म्हणून या स्पर्धेमध्ये मी खेळणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 49 धावांचं टार्गेट आहे, 49 टू विन. शुभ सन्मान या ठिकाणी केले जातील. तर मी विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नुकतीच ज्यांची उपस्थिती एकंदरीत या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळाली. जय मल्हार फायटर या टीमचे पुरस्कर्ते आणि समाजसेवक आदरणीय सुधीरदादा पाटील यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर मी विष्णुदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय कल्पेशजी कुंभार साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कल्पेशजी कुंभार यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा. KK देवांश या टीमचे ते संघ मालक देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव. त्यानंतर आदरणीय अजयजी केनी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. मी आदरणीय विष्णुदादा यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स.
थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जाते. पहिला डाव संपलाय. पहिला डाव आपण पाहिलात की जय श्रीराम टीमने बॅटिंग करत असताना 48 उभारल्या, 49 धावांचं टार्गेट उभं केलं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी निलेश म्हात्रे आणि अगदी स्वप्नील ठाकूर अशी जोडी पाहायला मिळते. चला, निलेश म्हात्रेने जर 35+ धावा केल्या तर टेरिस बॉयच्या वतीने अगदी त्यांना 5,000चा कॅश प्राईज दिला जाईल. निलेश म्हात्रेसाठी हे पारितोषिक असेल. इनसाइड आउट खेळत असताना प्ले इन मिस डॉट बॉलची सांगता होती. ही कॉन्टेस्ट ही खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना पाहायला आवडेल. गौरव शिंदे आणि स्वप्नील ठाकूर. पहिल्या इनिंगमध्ये तेच घडलं होतं की स्वप्नील ठाकूरच्या अगेन्स्ट हल्ला केला होता गौरव शिंदेने. आता स्वप्नील ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आणि गोलंदाज गौरव शिंदे. स्लॉक केला जातोय, फटका चांगला, 1 हँडेड कॅच. वा वा भाई वा, काय कॅच आहे ही, कॅच आहे की मॅच आहे. लाजबाब झेल पकडला जातोय मिड विकेट रिजन मध्ये करणच्या माध्यमातून. करण चव्हाण, वाटा कॅच. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडलाय, लाजबाब झेल. कॅचेस विन द मॅचेस. लाजबाब झेल पकडत असताना करण या मॅच मध्ये. स्वप्नील ठाकूर स्वस्तात परतला, अगदी शून्यावर परतलाय. पहिल्या विकेटचं पतन. जय श्रीराम टीम आता फार कॉन्फिडन्स मध्ये आहे. अगदी ज्याप्रमाणे गोलंदाजाला साथ दिली आहे, अगदी फिल्डरच्या माध्यमातून झेल पकडला गेला, त्यामुळेच कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल. स्वप्नील ठाकूर परतला. 49 धावा आहेत. आज 60, 65, 70 धावा पाहायला मिळाल्या. त्या धावा चेस झाल्या, पण या मॅच मध्ये फक्त 49 लागल्यात. पण या धावा डिफेंड करण्याची क्षमता जय श्रीराम टीमकडे आहे. तेच घडलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं करणच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. निशांत कोळी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. अखुटप्प्याच्या बॉलला फेकलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. मस्तक पे दस्तक देत असताना निशांत कोळीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. फेकलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे 6 धावाने आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. 49 धावा करायच्या आहेत. अगदी 5ची सरासरी किंबहुना त्या पलीकडे त्याच्या कमी धावसंख्या प्रत्येक षटकामागे तुम्हाला करायची आहेत. पण धावा करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, हिट देखील करावे लागतील. निशांतच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळी देखील ऑन दी अप खेळला. इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी क्लिअर करणारा क्रॅकिंग चौकार निशांत कोळीच्या बॅट मधून येतोय. षटकारानंतर आणखीन एक लाजवाब चौकार. 4 धावा. नेहमी पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करीन, अटॅकिंग क्रिकेट खेळीन. षटकार आणि चौकारने आपलं खातं उघडलंय. 10 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 11. फटका चांगला आहे. शेंदू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. अगदी विकास बंद्रे येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. मागच्या अगदी इनिंगचा विचार केला तर 16 धावा झाल्या होत्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये. या इनिंगची सुरुवात झाली आहे 13ने. युवा उद्योजक अभिषेक चव्हाण साहेबांचं आगमन झालंय.
मंटू CA वाघेला गुजरात यांना देखील विनंती करतोय की मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 या मंचावर स्थानपन्न होऊन आपण स्थानपन्न व्हा अशी विनंती केली जाते. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 36 धावा करायचे आहेत. जी सरासरी 10ची होती ती सरासरी आता 9 पर्यंत पोहोचली. 24 बॉल आणि 36 करायचे आहेत. स्पर्श वॉरियर्स टीम अगदी काय गोलंदाजी राहिली, प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. स्वप्नील ठाकूर आज या मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स करता आला नाही. गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्यात आणि बॅटिंगमध्ये देखील 0 वर बाद झाला. म्हणजेच पहिल्या मॅचमध्ये कॅप्टनचा परफॉर्मन्स झाला नाही. पण आता चार्ज गेले निशांत कोळी आणि त्यांच्या समेत निलेश म्हात्रे. गोलंदाज शनी आलाय. पहिलाच बॉल उलटा फुलटा चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी निलेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. अगदी स्वतःला अगदी तयार केलं होतं की या बॉलवर मी स्विच इट खेळीन. उलटा फुलटा फटका चौकार आलाय. धावा येणं गरजेचं आहे. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 17 धावा धाव फलकावर लागलीत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. अजून जर पाहिलं तर 32 धावांचा आवश्यकता आहे. 12 संघ मालक आणि या मुख्य व्यासपीठावर जी ट्रॉफी आहे ना ती ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक संघ, प्रत्येक आयकॉन खेळाडू, प्रत्येक संघ मालक आणि प्रत्येक खेळाडू प्रयत्न करेल. त्या ट्रॉफीमध्ये ती प्रतिमा आहे. ती प्रतिमा आज प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवली गेली. इथे शफल होऊन स्ट्रोक खेळ आहे. फाईन लेग रेजमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव तर जरूर मिळते. अंपायरचा इशारा येतोय. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 18. 31 अजूनही करायची आहेत. मॅच ऑन आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला स्पर्श वॉरियर्स टीम आहे. स्पर्श वॉरियर्स टीम चा विचार केला तर कुंदन म्हात्रे म्हणजेच जे प्रमुख आयोजक आहेत त्यांचाच संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळत असताना जय श्रीराम तो संघ अजय सरांचा संघ आहे. हे दोन्ही संघ मालक आज या मॅचच्या दिशेने लक्ष लावत असताना षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागलेत. पॉवर प्लेचं षटक 2 सुरू असताना फटका चांगला लेन बॉलला पिक केला, फेकलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग धावा मिळतील 6. षटकार. येस, अवघड विषय आहे. कुंदन म्हात्रे यांचा विषयच हार्ड असतो. त्यामुळेच ते नेहमीच वेगळ्या पद्धतीचं आयोजन आणि दमदार आयोजन कसं करावं हे जर कोणाकडून शिकायचं असेल त्यांचं नाव आहे कुंदन म्हात्रे. भाई म्हणून आज प्रत्येकाच्या खांद्यावरती हात आणि प्रत्येकाला अगदी सोबत घेऊन समाजकार्याचा ठसा उमटवणारा या प्रभाग क्रमांक 27चा अगदी युथ आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 25 धावा करायचे. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी शराचा वेध घेतोय. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, गल्लीमध्ये. 1 धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25 या आकड्यावर चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 24 धावा अजूनही करायचे आहेत. या ओव्हरमध्ये देखील धावा येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात.
चांगली बॅटिंग सुरू आहे निलेश म्हात्रे आणि निशांत कोळीच्या माध्यमातून. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल, कॅच होईल, ड्रॉप. आणि अशा तऱ्हेने थोडीशी इंजुरी होते, खराब क्षेत्ररक्षण आहे, बॅकअप नाही आहे. कैलाश ठाकूर अडवत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा तऱ्हेने मग फिल्डरला इंजुरी झाली असेल तर पाणी पोचवा. तर 12th मॅन किंवा एक्स्ट्रा प्लेअर, चला लगेचच आपण पाण्याची व्यवस्था करा. अशा घटना घडतात, अशा गोष्टी होतात, त्यामुळेच तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. वेगवेगळ्या जर्सीमध्ये वेगवेगळे खेळाडू, सगळ्याच खेळाडूने एकत्र येऊ नका, रस्ता मोकळा करा. प्रशांत म्हात्रे यांच्या वतीने मंगेश पाटील आणि प्रशांत म्हात्रे 3 बॉलवर 3 षटकार किंवा 3 बॉलवर 3 चौकार जर कुठलाही बॅटर जर मारेल तर त्यासाठी 15,000चं कॅश प्राइज या दोन्ही मंडळीच्या माध्यमातून दिले जाते. 5-5 हजारचं पारितोषिक असेल. तीन चौकारासाठी 5,000 आणि 3 षटकारासाठी 5,000चा कॅश प्राइज असेल. हे पारितोषिक असेल दोन्ही प्रशांत म्हात्रे आणि मंगेश पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. ह्या मॅच साठी असेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 28 ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा अजूनही करायचे आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक असतील. 19 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना विकास बंद्रे फलंदाजीमध्ये धावचीच्या स्वरूपात ते लवकर बाद झाले. आता गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल. या ओव्हरमध्ये जर चांगली ओव्हर पडली तर नक्कीच मॅचमध्ये वापसी होईल, पण या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर नक्कीच हा सामना एक हाती होईल. त्यामुळेच हे षटक फार निर्णायक असेल. हा षटक फार महत्वाचा असेल. विकास बंद्रेकडे अनुभव आहे. निलेश म्हात्रे चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. येस 21 धावांची आवश्यकता आहे. बरोबर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा, या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. 28 धावा धावल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळेच 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 21 धावा. डाऊन द लेग साइड दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. प्रेशर आता गोलंदाजावर असेल. आता इक्वेशन बदललंय, इक्वेशन येऊन ठेपलंय. 18 बॉल 20 धावांची आवश्यकता. हा सामना एक हाती होईल का? हा सामना अगदी सोपा होईल का? हा सामना सहज जिंकता येईल का? असे अनेक प्रश्न आज स्पर्श वॉरियर्स टीमच्या डगआउटमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि धाव देखील कंप्लीट होत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना आता इक्वेशन बदललंय. 18 मध्ये 18 करायचे. मागच्या दोन्ही बॉलवर नकारात्मक चेंडू हाताळले, त्यामुळेच 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत असताना विकास बंद्रे. 18 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. खोलबटापाचा चेंडू आहे. काय घडलंय? चेंडू जातोय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना व्हाईट बॉलचा इशारा. सलग 3 बॉल नकारात्मक. हे व्हाईट बॉल आहेत ना, खऱ्या अर्थानं मॅचचं अगदी कायापालट होतो आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी फार घातक ठरतात. आणि ज्या वेळेस क्लोज मॅच असेल, बॉल टू रन्स असेल, त्यावेळेस गोलंदाजाकडून अशा चुका टीमसाठी घातक ठरतं. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईंडमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. सलग 4 व्हाईट बॉल
आणि या एकही चेंडू न हाताळता आतापर्यंत 5 धावा विकास बंद्रे यांनी खर्च केल्या. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 33-33. 16 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 16 धावा. थोडीशी बातचीत, थोडीशी चर्चा. कैलास ठाकूर आणि विकास बंद्रे हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतात, त्यामुळेच हे बॉन्डिंग आहे. कोलवटापाचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला गेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. कैलास ठाकूर वेगाने येतील. 15 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉलचा खेळ बाकी. पण ज्या पद्धतीने स्वप्नील ठाकूर बाद झाल्यानंतर जो डाव सावरलाय, निशात कोळी असेल, निलेश म्हात्रे असेल, या दोन्ही बॅटरने खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. आपल्या टीमला महत्वाची पार्टनरशिप केली. फटका चांगला आहे. निलेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय एक आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार 6 धावा. ऑन शॉट स्टँड अँड डिस्पॅच केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. निलेश म्हात्रेचा धमाका, लाजवाब स्ट्रोक. सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. इक्वेशन बदललाय. आता गरज आहे फक्त 9 धावांची. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. आव्हान सोपं आहे. आव्हान अगदी आवाक्यामध्ये आहे. या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवर सध्याच्या घडीला स्पर्श वॉरियर्स टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवलाय. चेंडू हवेत आहे. अगदी कैलास ठाकूर त्याच्या खाली येत असताना कॅच पकडली जाते. विकेटचं होते पतन आणि विकेट बाद होत असताना निलेश म्हात्रेला परतावं लागेल. आपलं काम करत असताना आपल्या टीमसाठी 5 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलं आणि निलेश म्हात्रे परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीम स्पर्श वॉरियर्स संघाला. 39 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमसाठी महत्वाची भूमिका बजावली आणि दुसरा गडी गारद होत असताना फलंदाज बाद. चला, या मॅच नंतर आम्ही सगळेच समालोचक एक एक इनिंग बोलणार आहोत. कारण की निलेश कोळी आमच्या सोबत आहे, विजय म्हात्रे आमच्या सोबत आहेत, राहुल शिरसाट आहे. हे आम्ही 4ही समालोचक आता एक एक इनिंग मध्ये तुमच्या समोर येणार आहोत. त्यामुळेच पुढच्या मॅचच्या पहिल्या इनिंगसाठी मी निलेश कोळी यांना इन्व्हाइट करतोय. त्यानंतर त्याच दुसऱ्या इनिंग मध्ये विजय म्हात्रे आमच्या सोबत जोडले जातील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. एक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. पण पहिल्या काही बॉलवर ज्या पद्धतीने विकास बंद्रेने चुका केल्या, व्हाईट बॉल हाताळले, अगदी पहिलाही चेंडू न हाताळता 5 धावा खर्च केल्यात. एका बॉलमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड, लाजवाब स्ट्रोक. हेलिकॉप्टर तो लँड होईल समोरच्या दिशेने. सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मॅच मध्ये आता इक्वेशन येऊन ठेपलाय, तो म्हणजेच 3 धावांची आवश्यकता. राकेशच्या बॅटमधून षटकार आलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक काय लगवलाय. अप्रतिम षटकार. स्विच हिट केला जातोय. फटका डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा मॅच, हा सामना अगदी हे काती होईल का. आता 12 मध्ये करायचे तब्बल 2 धावा. चला नेक्स्ट मॅच. चला टीम मीटिंग करून घ्या. लगेचच सामन्याला सुरुवात करायची. हा सामना संपल्या पुढच्या टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आणि बॅटर लगेचच तुमचे दोन्ही बॅटर रेडी राहायचे. ही मॅच संपल्या आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 3 आपल्या समोर रंगली जाते. एका बाजूला स्पर्श वॉरियर्स त्यांच्या विरुद्धामध्ये जय श्रीराम. एका बाजूला अजय सरांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय युथ आयकॉन कुंदनभाई म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. ज्याला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना कैलास ठाकूर विकास बंद्रे हे दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. मागच्या ओव्हरमध्ये आडव्या बॅटने फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल पकडला जातो आणि संपला. अशा तऱ्हेने फलंदाज राकेश साखे विकेटचं होते पतन. काही वेळ थांबावं लागेल. 2 धावा अजूनही करायचे.
हा सामना लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये विकेट बहाल केली गेली. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केले जाते. तब्बल 5 कॅमेरे या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळतील. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. न्यू बॅटर मिस्टर हर्षद आलाय. 2 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. चला सामना स्पीडअप करा, सामना स्पीडअप करा. वेळ फार महत्वाचा आहे. नवीन कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय. 2 धावांची आवश्यकता आहे. जय श्रीराम टीम अजूनही हार मानायला तयार नाही. जय श्रीराम टीम अजूनही अगदी आस लावतोय की मॅच पलटू शकते. आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. स्कोर झाला लेवल. आता फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. इथून स्पर्श वॉरियर्स टीम हा सामना पराभूत होऊ शकणार नाही. आणि अशा तऱ्हेने स्ट्रोक लगवला जातो आणि हा सामना स्पर्श वॉरियर्स टीमने आपल्या नावी केलाय. तब्बल 10 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय. वेल प्लेड स्पर्श वॉरियर्स आणि हार्ड लक जय श्रीराम टीम. चला प्लेयर ऑफ द मॅच गोज टू ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं ज्याने गोलंदाजीमध्ये योगदान दिलं आणि बॅटिंगमध्ये देखील 22 धावांचं योगदान दिलं, तो खेळाडू आहे मिस्टर निशांत कोळी ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल बदल आणि ऐकूया पण याच परिसरातील एक बेहतरीन आवाज आणि आमचे परम मित्र निलेश कोळी